नमस्कार. मी विजय खाटिक. तुमचं मॅथमॅटिक्स सेकंड पार्ट मीच घेणार आहे. मॅथमॅटिक्स सेकंड पार्ट सुरू करायच्या अगोदर आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमध्ये जे चॅप्टर्स येतील त्यांची आपण तोंड ओळख करून घेऊ. मॅथमॅटिक्स सेकंडमध्ये जो तुमचा फर्स्ट चॅप्टर येईल तो एक कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर काय, ठीक आहे. तर तुम्ही आतापर्यंत जे शिकलेत तर स्टार्टला जे आपण घेतलं जवळपास सिक्स्थमध्ये असेल जवळ, ठीक आहे. तर आपण नॅचरल नंबर्स यांची ओळख केली होती. नंतर त्याच वर्षी बहुतेक होल नंबर्स म्हणजेच नॅचरल नंबर कोणते तर 1 2 3 अँड सो ऑन. मग नंतर तुम्ही जी ओळख करून घेतली ती होल नंबर्सची, म्हणजे त्याच्यामध्ये 0 ॲड झाला. आणि मग नंतर इंटेजर्स, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि 0. मग नंतर अजून वाढले तर रॅशनल म्हणजे फ्रॅक्शनल जे असतील ते 2/3, 3/4, 4/5 असे ते नंबर्स. नंतर इरॅशनल √2, √3 ह्या टाईपचे जेवढे तेवढे. आणि हे जे सगळे एकत्रित आहे रॅशनल आणि इरॅशनल त्यांना आपण रिअल नंबर्स म्हटले होते. तर कोणते रिअल नंबर्स. पण आता ह्या रिअल नंबर्सपेक्षाही अजून मोठे नंबर जे असतील म्हणजे रिअल नंबरचा जो सेट आहे. बघा हे नंबरचे सगळे सेट असणार आहेत. नॅचरल नंबर हा सुद्धा एक सेट आहे आणि रिअल नंबर्स हा सुद्धा एक सेट आहे. मग ह्या सेटपेक्षा अजून एक सेट मोठा असणार ज्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार. म्हणजेच अशा इक्वेशन्स ज्यांचे रूट्स रिअल नंबर्स येत नाहीत त्यांचे आपण सोल्युशन ह्याच चॅप्टरमध्ये घेणार आहे. तशा इक्वेशन्स आपण बघणार आहे. आपण त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर डिफाईन करू. तेव्हा नंतर तुमचा पुढचा जो टॉपिक आहे तो सेकंड आहे सिक्वेन्सेस अँड सिरीज. आता सिक्वेन्सेसमध्ये तुमचं 10thमध्ये झालेलं आहे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन, आणि यांच्यावरूनच ती सिरीज असणार तुमच्या नेहमी. ह्याच्यातलं तुमचा जो फर्स्ट पार्ट आहे तुम्हाला तो बऱ्यापैकी ओळखीचा असणार आहे. नंतर थर्ड जो चॅप्टर आहे तुमचा परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आता परम्युटेशन म्हणजे काय आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय. तर परम्युटेशन तुम्ही शिकलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप म्हणा, नवोदय म्हणा, एक्झाम्स दिलेल्या असतील किंवा ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या दिल्या असतील तर त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा काय आहे की 4 अंक दिलेले आहेत. त्या 4 अंकांपासून 4 अंकी संख्या किती तयार होतील किंवा 3 अंकी संख्या किती तयार होतील असे जे असणार आहे ते परम्युटेशनमध्ये तुमचं येईल. मग आता हे जे काय आहे ते नंबर्स काय आहे ऑब्जेक्ट्स आहेत. त्या नंबर्सला सुद्धा आपण ऑब्जेक्ट्स म्हणू शकतो. आणि त्या ऑब्जेक्ट्सची जी अरेंजमेंट आहे त्यांना आपण परम्युटेशन म्हणणार. आता ही जी अरेंजमेंट झाली ह्या अरेंजमेंटमधनं एखादी आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार म्हणजे सिलेक्शन आलं तर ह्या जे सिलेक्शन आहे ह्या सिलेक्शनला आपण कॉम्बिनेशन म्हणणार. ठीक आहे. फोर्थ चॅप्टर तुमचं येईल मॅथमॅटिकल इंडक्शन अँड बायनॉमियल थेरम. आता मॅथमॅटिकल इंडक्शनमध्ये काय असणार तर मॅथमॅटिकल इंडक्शनमध्ये तुमचे जे थेरमचे स्टेटमेंट आहेत किंवा एखादी फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला प्रूफ करून देतील बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन. नंतर बायनॉमियल थेरम त्याच्याच पुढचा. बायनॉमियल म्हणजे बाय म्हणजेच 2 म्हणजे जे 2 व्हॅरिएबल आहेत
त्यांचं एक्सपान्शन, आता यांच्यातलं तुम्ही एक्सपान्शन कोणतं घेतलं आहे तर तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सांगू शकतात, ए प्लस बी क्यूब सांगू शकतात आणि अजूनच सॉल्व केलं तर ए प्लस बी रेस टू 4 तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पण आता जर तुम्ही मला म्हटलं ए प्लस बी रेस टू 10 कॅल्क्युलेट करा, ए प्लस बी रेस टू 99 कॅल्क्युलेट करा, आता हे थोडं किचकट जाईल. मग त्यासाठीच आपण बायनॉमियल थेरम शिकणार आहोत. बायनॉमियल थेरममध्ये सगळे हे एक्सपान्शन्स येतील, बायनॉमियल जेवढे असतील तेवढे. नंतर 5th जो चॅप्टर तुमचा सेट्स अँड रिलेशन्स आणि 6th चॅप्टर आहे फंक्शन्स. हे दोघंही चॅप्टरचे आहेत, सेट्स, रिलेशन आणि नेक्स्ट चॅप्टर फंक्शन्स. तर सेट तुम्ही बऱ्यापैकी शिकलेले आहेत. 9thमध्ये तुम्हाला होतं सेटबद्दल. तर सेट काय असतो? अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. मग ते सेट कोणकोणत्या प्रकारचे, मग जर 2 सेट आले त्या 2 सेटचं रिलेशन काय, तेच रिलेशनमध्ये आणि तेच रिलेशनवरूनच तुम्हाला फंक्शन्स तयार होतील. ते फंक्शन कोणकोणते ते आपण याच्यामध्ये शिकणार आहे, म्हणजे टाईप्स ऑफ फंक्शन्स आपण ह्या चॅप्टरमध्ये घेऊ. नंतर तुमचा 7th चॅप्टर, 8th आणि 9th. तर 7th चॅप्टर आहे लिमिट्स, 8th चॅप्टर आहे कंटिन्युटी आणि 9th चॅप्टर आहे डिफरन्शिएशन. आता हे जे तिघही चॅप्टर आहे, तिघही जे चॅप्टर आहे त्यांना आपण डिफरन्शियल कॅल्क्युलसमध्ये मोडतो किंवा त्यांना ते डिफरन्शियल कॅल्क्युलसचा पार्ट आहे. इथून तुमचं डिफरन्शियल कॅल्क्युलस स्टार्ट झालं. आता डिफरन्शियल कॅल्क्युलसमध्ये काय असतं तर जे बदल आहेत, जेवढेही बदल आहेत ते आपण कागदावर उतरवले आहेत. आता जर बऱ्याच वेळा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, एखादी धावपटू आहे, त्याला 100 मीटरची रेसमध्ये जायचं आहे, तर तो 100 मीटर जे अंतर पार करणार, सपोज 11 सेकंदात त्याने पार केलं 100 मीटर. पण मग आपण त्याचा प्रत्येक सेकंदाला जो स्पीड काढणार आहे तो ॲव्हरेजली असणार आहे. पण प्रत्येक सेकंदाला म्हणजे पहिल्याच सेकंदाला त्याचा स्पीड जो असणार तोच दुसऱ्या सेकंदाला किंवा तोच तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या असा नसणार आहे ना. तो प्रत्येक सेकंदाला त्याचा स्पीड वेगवेगळा राहील. मग हा जो वेगवेगळा म्हणजे प्रत्येक सेकंदाला वेगवेगळा स्पीड जो येतो आहे त्यालाच साचेबद्ध केला जाईल ते डिफरन्शियल कॅल्क्युलसमध्ये. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 9 चॅप्टर्स आहेत आणि त्यातला फर्स्ट चॅप्टर जो आहे कॉम्प्लेक्स नंबर तो मी शिकवणार आहे आणि सेकंड R पाटील सर घेतील सिक्वेन्स अँड सिरीज. तर आपण त्यातला आपला फर्स्ट जो आहे कॉम्प्लेक्स नंबर तो आपण स्टार्ट करू. ठीक आहे, आपण आपला फर्स्ट चॅप्टर सुरू करू कॉम्प्लेक्स नंबर. आता बघा आपण थोडंसं एक रिव्हिजन घेऊ. कॉम्प्लेक्स नंबर कसा येईल ते आपण बघू. एक इक्वेशन घेऊ आपण, तर ती इक्वेशन क्वाड्रॅटिक घेऊ, म्हणजेच x² + 3x + 2 = 0. आता ही जी क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ह्या इक्वेशन्सचे रूट्स किती येतील तर जेवढी हे पॉलिनॉमियल तुमची बरोबर आणि हे झालं =0 म्हणजे ते एक्सप्रेशन झालं. तर हे जे पॉलिनॉमियल आहे ह्या पॉलिनॉमियलची हायेस्ट डिग्री किती तर ते एक्सची पॉवर हायेस्ट किती ते पाहायचं फक्त, म्हणजे x² मोठी पॉवर आणि हे 1 आहे. जेवढी ती हायेस्ट डिग्री असते तेवढी तिची पॉवर असणार, जेवढी हायेस्ट पॉवर आहे तेवढी डिग्री असणार. मग ही क्वाड्रॅटिक आहे म्हणजे तिची पॉवर 2, ज्याची पॉवर 2 असणार आहे तिला आपण क्वाड्रॅटिक म्हणणार आहे. मग याचे रूट्स किती येतील त्या पॉलिनॉमियलवर डिपेंड आहे, म्हणजेच त्याची डिग्री जेवढी हायेस्ट आहे तेवढे त्याचे रूट्स येतात. याचे रूट्स 2 येतील. ते तुम्ही शिकलेलं सांग ax² + bx सोबत कम्पेअर करा c सोबत. मग याची किंमत काढा, a = 1, b = 3 आणि c = 2. मग याचे रूट्स 2 अल्फा बीटा -b ± √4b² -4ac/2a. याच्यामध्ये त्या किमती टाकून द्या, याचे रूट्स येतील.
आता याचे रूट्स काढायचे म्हटलं तर बरेच जण तोंडी काढतील. एक्स स्क्वेअर प्लस 3x+2 यालाच आपण असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स प्लस 2 = 0. हा x+2 इकडनं एक्स कॉमन घ्या म्हणजे एक्स इंटू हा झाला x+2 प्लस इकडनं 1 कॉमन म्हणजे हा x+2 = 0. x+2 दोघातनं कॉमन म्हणजे x+1 इकडे राहिला = 0. याची इक्वेशन आली -2 और x = -1. x = -2 और x = -1. आता तुम्ही असं कधी बघितलं आहे का, हा जो डिस्क्रिमिनंट आहे √(b² - 4ac) तुम्ही 10th पर्यंत जेवढ्याही इक्वेशन्स घेतल्या त्याच्यामध्ये हा जो b² - 4ac आहे तो दोनच याच्यामध्ये आला. पहिली जे म्हणणार आपण हा d 0पेक्षा मोठा आणि दुसरी कंडिशन आली असेल हा d = 0 आला असेल कधी कधी, पण हा d कधी <0 आलेला नाही आजपर्यंत तुम्हाला. आता बरं d > 0 आला म्हणजे काय, जेव्हा हा d > 0 येईल तेव्हा रूट्स काय असतील तर रियल आणि इमॅजिनरी असतील. सॉरी, रियल अँड अनइक्वल. जेव्हा तो 0 येईल तेव्हा दोघं इक्वल रूट्स येतील, रियल आणि इक्वल. आणि जेव्हा <0 असेल म्हणजे √(b² - 4ac) याची किंमत मायनस असेल म्हणजे निगेटिव्ह, अंडररूटमध्ये निगेटिव्ह, तर ते काय असेल इमॅजिनरी. इमॅजिनरी आणि अनइक्वलच येतील रूट्स, किंवा कधी कधी इक्वलही राहू शकता एखादी इक्वेशन आली तर. मग आता आपण ह्या चॅप्टरमध्ये कॉम्प्लेक्स नंबरमध्ये अशा ज्या इक्वेशन्स असतील त्यांचा हा डिस्क्रिमिनंट म्हणजेच हे जवळपास निगेटिव्हच असणार, अंडररूटमध्येच सगळे नंबर्स येतील. आता ही इक्वेशन सोपी होती. मी तुम्हाला एक इक्वेशन देतो, ती इक्वेशन सॉल्व करून बघा तिचे रूट्स काय येऊ शकतात. बरं, तर इक्वेशन घ्या x² + x + 1 = 0. x² + x + 1 = 0. याची रूट्स काय दिली तर a ची किंमत 1 आहे, डायरेक्ट कम्पेअर करतो आता. b ची किंमत 1 आणि c ची किंमत 1. याच्यात टाकतो किंमत अल्फा बीटा -1 ± √(1² 1 -4 × 1 × 1 नंतर हा 2 × 1 2 अल्फा बीटा = -1 ± √(-3/2). आता हा √(-3) हा तुम्ही सॉल्व केला आहे कधी, म्हणजेच पहिला रूट काय असणार आहे -1 + √(-3/2) आणि दुसरा रूट घेणार -1 - √(-3/2). तर हा √(-3) कसा सॉल्व करणार, ठीक आहे. आता याची किंमत काय काढणार, किंवा अजून एखादी इक्वेशन घ्या x² + 1 = 0. x² + 1 = 0. तुम्हाला जर x² - 1 = 0 दिली तर तुम्ही सॉल्व करणार. तो 1 तिकडे गेला +1 झाला, x² = +1, तर x म्हणजे तिकडे √(1) आणि x ची किंमत -1 आणि +1. पण हा x² काय येतो तर x² हा झाला -1 आणि x ची किंमत √(-1). मग आता मला असा नंबर सांगा की ज्याचा स्क्वेअर हा निगेटिव्ह आहे. असा नंबर सांगा ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह आहे. तसा एकही नंबर नाही की रिअल नंबर की ज्याचा स्क्वेअर हा निगेटिव्ह, असा एकही रिअल नंबर नाही की ज्याचा स्क्वेअर हा निगेटिव्ह येतो आहे. मग आपण आता हे x² + 1 होतं, ठीक आहे, तेव्हा काय आलं x = √(-1). हे अल्फा आणि बीटा काढले, √(-3) आला. किंवा म्हणजे जेव्हा जेव्हा एखादी नंबर घ्या -1 √(-2) √(-3) √(-4) असे नंबर्स येतीलच, जेवढे असतील तेवढे अंडररूटमध्ये. मग त्यांचं काय करायचं, मग हा जो नंबर आहे √(-1 √(-2)
याला आपण हा जो √-1 आहे हा इथं लिहू शकतो आपण याला -1 × +2, याला लिहू शकतो -1 × 3, याला लिहू शकतो -1 × 4. तर प्रत्येक वेळेस काय होईल तो -1 असतोच आहे. तर आपण काय करणार, नवीन एक सिम्बॉल इंट्रोड्यूस करणार ज्याला आपण आयने डिनोट करणार. जे ग्रीक लेटर त्याला आयोटा म्हणतात वाचताना, आयोटा. तर त्या आयची किंमत आपण ठरवणार I = √-1. म्हणजेच वी इंट्रोड्यूस अ न्यू सिम्बॉल I = √-1 where I² = -1. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स I² रूट निघून जाईल म्हणजेच -1 आला. म्हणजेच I² = जर -1 आपण म्हणतोय तर त्याचा रूट काय असणार आहे, √-1. हा तुमचा आला सिम्बॉल. आता हा आयोटा जेव्हा जेव्हा येईल, ज्या ज्या नंबरमध्ये हा आयोटा येईल त्या नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार आहे. आता कॉम्प्लेक्स नंबरची आपण डेफिनेशन घेऊ. आता कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन मग ती काय येईल तुमची, अ नंबर ऑफ द फॉर्म a number a + IB किंवा काही जण त्याला a + BIE म्हणतील किंवा काही जण x + IY म्हणतील. आपण सध्या आता a + IBच लिहितो आहे, ठीक आहे. अ नंबर ऑफ द फॉर्म a + IB where AB belongs to R and I = √-1, I² = -1 is called a complex number. Is called a complex number and it is denoted by Z. It is denoted by Z. म्हणजेच a + IB. मग आता a + IB हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग त्याच्यामध्ये a आणि b काय आहे, तर a आणि b हे रिअल नंबर्स आहे आणि I = काय आहे, तर I = √-1 आहे. म्हणजेच हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याला आपण डिनोट कशाने करतो आहे, तर झेडने डिनोट करतो आहे. आता फक्त एवढं ध्यान ठेवा, डेफिनेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं तर Z = a + IB. हा पहिला आपलं हे Z = a + IB. आता अजून पुढे बघू आपण, हा जो आपण Z = a + IB याला आपण कॉम्प्लेक्स नंबर म्हटलेले आहे, a + IB. आता कोणताही नंबर असू द्या तो आपण झेडने डिनोट करणार आहे कॉम्प्लेक्स नंबरला. मग आता त्याची जर एक्झाम्पल म्हटलं आपण तर Z Z1 म्हणा 3 + 2i येऊ शकतो किंवा Z2 = -1 + 4i येऊ शकतो. Z3 = 2 - 7i येऊ शकतो किंवा Z4 = -3 - 5i असं येऊ शकतो. आता बऱ्याच वेळा आता जर म्हटलं हे झाले कॉम्प्लेक्स नंबर डेफिनेशननुसार, पण मग आता हेच असतील का कॉम्प्लेक्स नंबर, तर हा Z5 घ्या = 7, Z6 = 8i किंवा Z7 आपण घेऊ √3i आणि Z8 घेऊ √2 + √3i. आता हे सगळे कॉम्प्लेक्स नंबर येतील का ते आपण बघू, पण त्याच्या अगोदर मग आता हे कॉम्प्लेक्स नंबर ठरवायचे कसे. मग आता हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याच्यातला हा जो a असणार आहे, नंतर हा b असणार आहे आणि हा i, यांना काय म्हणायचं,
मग आता ए आणि बी मी काय म्हटलं तर रिअल नंबर्स आहे, पण ह्याच कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपण त्यांना काय म्हणणार, तर जो फर्स्ट तुमचा ए ज्याच्यामध्ये आयोटा नसणार, हा ए सेपरेट आहे, आयोटाला मल्टिप्लायला आहे, सॉरी ॲडिशनमध्ये, म्हणजे हा जो ए असणार आहे याला आपण रिअल पार्ट म्हणतो, आणि हा जो बी आहे आयोटासोबत मल्टिप्लायला त्याला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो, आणि हा जो आयोटा आहे याला आपण इमॅजिनरी युनिट. आता इमॅजिनरी पार्ट कोणाला मिळतं, जो आयोटाला मल्टिप्लायला आलेला आहे तो. ठीक आहे. जर हा नंबर जर तुमचा ए मायनस आय बी असला, ध्यान ठेवा, हा जर नंबर ए मायनस आय बी असला तर इथं हा ए रिअल पार्ट आहे, पण त्या रिअल पार्टला, आता हा रिअल पार्ट कोणाचा आहे तर झेड कॉम्प्लेक्स नंबरला, म्हणजे आपण त्याला डिनोट करणार, रिअल पार्टला आपण डिनोट करतो आर ई ऑफ झेडने. नंतर हा जो बी आहे, ध्यान ठेवा इथं आता मायनस बी आहे, आपण कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी या फॉर्ममध्ये म्हटला होता, म्हणजे हा ए प्लस मायनस बी इंटू आय असा लिहिणार, म्हणजे हा जो मायनस बी आलेला आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे, म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इक्वल्स टू मायनस बी. यात बरेच जण गोंधळ करतात, तो मायनस साईन तिथंच राहू देतात, असं नसणार आहे. मायनस साईन हा इमॅजिनरी पार्टचा आहे, तो निगेटिव्हसुद्धा राहू शकतो, आपण त्याला काय म्हटलं आहे, रिअल नंबर म्हटलं आहे. रिअल नंबर म्हणजे निगेटिव्ह पण येईल, रूटमध्ये पण येईल. ठीक आहे, म्हणजे हे सगळे जे आहे तुमचे कॉम्प्लेक्स नंबर येतील, फक्त हा Z5 इक्वल्स टू 7. मग आता दोन पद्धती आहे, हे दोन नंबर तुमचे Z5कडे बघा आणि Z6कडे बघा, हे सगळे तुमचे कॉम्प्लेक्स नंबर आले. हा सुद्धा Z7लाही बघू शकतात. तर Z5 जो आहे त्याच्यामध्ये इमॅजिनरी युनिट आलेलाच नाही आहे, पण तो इमॅजिनरी आहे, म्हणजे इथं 7 प्लस त्याला मी 0 इंटू आय लिहू शकतो, 7 प्लस 0 इंटू आय. मग जेव्हा इमॅजिनरी पार्ट हा 0 असेल, ध्यान ठेवा, जेव्हा इमॅजिनरी पार्ट 0 असेल तेव्हा तो नंबर प्युअरली रिअल असतो, म्हणजेच इफ आय एम ऑफ झेड इक्वल्स टू 0 देन इट इज प्युअरली रिअल. आणि इफ, आता याच्यामध्ये 8i, याला मी प्लस 0 लिहू शकतो, 0 प्लस 8i किंवा 8i प्लस 0, तर मी म्हणजेच आर ई ऑफ झेड इक्वल्स टू 0 तो काय असेल तेव्हा प्युअरली इमॅजिनरी. प्युअरली रिअल आणि प्युअरली इमॅजिनरी असणार, आणि जेव्हा दोन्ही 0 असतील तेव्हा तो प्युअरली काय आहे, 0 नंबर आहे. ठीक आहे. मग त्याच्यातनं हा सुद्धा √3i, √3 हा सुद्धा रिअल नंबरच म्हटला जाईल, त्याच्यामुळे तो सुद्धा प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे. हे सगळे जे एक्झाम्पल घेतले हे सगळे आपण कॉम्प्लेक्स नंबरचे म्हटले, फक्त हा जो तुमचा Z5 आहे हा रिअल नंबर तेवढा आहे. आता आपण दुसरी काय काय याच्यामध्ये घेतलं, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कॉम्प्लेक्स नंबर काय ते घेतलं, नंतर त्याच्यातला रिअल पार्ट, नंतर इमॅजिनरी पार्ट, नंतर प्युअरली रिअल कधी असेल आणि प्युअरली इमॅजिनरी कधी असेल ते घेतलं. आता जेव्हा जेव्हा मॅथ्समध्ये एखादी नवीन कन्सेप्ट येईल तर ध्यान ठेवा, त्याच्यावर काही ना काही ऑपरेशन्स मनात येतीलच, जे की आपले ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहेत. आता दोन कॉम्प्लेक्स नंबर जर आपण म्हटले तर मग ते जे कॉम्प्लेक्स नंबर आहे त्यांची दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन काय येईल, किंवा मग त्यांची सबट्रॅक्शन काय येईल, किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं डिव्हिजन, ते आपण कसं करणार ते आपण आता याच्यात शिकणार पुढे. नेक्स्ट टॉपिक घेऊ आपला अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सुरू करतानाच त्यात पहिला आपण जो टॉपिक घेणार आहे तो घेणार इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर.
म्हणजेच दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतील ते आपण याच्यात बघणार आहे. मग आता दोन कॉम्प्लेक्स नंबर कोणते ते बघा. तर आपण Z1 घेऊ A प्लस IB आणि Z2 घेऊ C प्लस ID. आता मी जर म्हटलं की हे दोघंही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, म्हणजेच Z1 इक्वल्स टू Z2, म्हणजेच A प्लस IB इक्वल्स टू C प्लस ID. मग आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी म्हटले जातील? जेव्हा त्यांचे रिअल पार्ट सारखे असतील ते आणि इमॅजिनरी पार्ट सारखे असतील तेव्हा. When two complex numbers are equal, then their corresponding real parts and imaginary parts are equal. तेव्हाच त्यांना आपण इक्वल कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार आहे त्यांना. आता नंतर याच्यामध्ये दुसरा टॉपिक तुमचा कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय? तर एखादी कॉम्प्लेक्स नंबर घ्या जो आपण म्हणणार Z इक्वल्स टू A प्लस IB. तर याचा जो कॉन्जुगेट इन ह्या नंबरचा Z इक्वल्स टू A प्लस IBचा तो येईल Z बार A मायनस IB. Z बार इक्वल्स टू A मायनस IB. आता बघा झालं काय, जेव्हा कॉन्जुगेट आहे, कॉन्जुगेटला आपण डिनोट कशाने करणार आहे, तर त्या कॉम्प्लेक्स नंबर जो Z आहे त्याच्या डोक्यावर एक हॉरिझॉन्टल लाईन असणार, ज्याला आपण बार म्हणून रीड करणार आहे. याला आपण रीड ॲज बार. बदल काय झाला, तर जो इमॅजिनरी जो पार्ट आहे त्याचा फक्त साईन चेंज झाला आहे. इमॅजिनरी पार्टचा साईन चेंज झाला आहे. रिअल पार्टला त्यांनी काही लावलेलं नाही. रिअल पार्ट ॲज इट इज आहे. हा प्लस A होता तो प्लस Aचे, आणि हा जो आहे तुमचा हा असा नंबर आहे A प्लस B आणि हा तुमचा I. झाला काय, तर हा मायनस साईन म्हणजेच काय आला, हा असा आला आहे तो A प्लस मायनस B इंटू I, तो झाला कॉन्जुगेट. तो वर प्लस B होता तर खाली मायनस B, म्हणजे फक्त इमॅजिनरी पार्टचा साईन चेंज करायचा आहे, तो झाला कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग आता याच्यावर एक्झाम्पल्स येतील बरेचसे. आता जर म्हटलं तुम्हाला इफ, याचं आपण एक्झाम्पल घेऊ एक. इफ x प्लस 3y इज इक्वल टू 9 प्लस 4i. x प्लस 3y इज इक्वल टू 9 प्लस 4i. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. एक सिम्पल एक्झाम्पल इथे आपण घेऊ. तर त्यांनी दिलं आहे इफ x प्लस 3y इज इक्वल टू 9 प्लस 4i. इफ म्हटलं म्हणजे काय, दॅट इज द गिवन थिंग. हे त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला हे. मग काय आलं याच्यावरनं, दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतील, जेव्हा त्यांचे रिअल पार्ट सारखे असतील आणि इमॅजिनरी पार्ट सारखे असतील. मग इकडचा रिअल पार्ट कोणता आहे, तर x आहे, आणि इकडचा रिअल पार्ट आहे 9. नंतर इकडचा इमॅजिनरी पार्ट आहे, सॉरी हा x प्लस IY पाहिजे होता, 3y लिहिला याला. हा इमॅजिनरी पार्ट इकडचा y आहे आणि तो आला इक्वल टू 4. जसं x इक्वल टू 9 y इक्वल्स टू 4 हे आपण कॅल्क्युलेट केलं. हे एवढं सोपं नसणार आहे. एक्सरसाइजमध्ये आहेत एक्झाम्पल बरेचसे इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरवर. आता कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, तर आपण एखादी एक्झाम्पल घ्या. Z इक्वल्स टू 3 प्लस 7i. मग याचा कॉन्जुगेट म्हणजे Z बार काय येईल, Z बार काय असणार आहे, तर 3 मायनस 7i. जो इमॅजिनरी पार्ट आहे फक्त त्याचा साईन चेंज केला आहे. जर Z इक्वल्स टू म्हटलं -3 मायनस 4i, तर त्याचा कॉन्जुगेट काय येईल, Z बार. रिअल पार्टचा साईन चेंज होणार नाही, म्हणजेच -3 तसाच राहील आणि हा +4i येईल. नंतर अजून एखादी नंबर घेऊन टाका. Z इक्वल्स टू
8 प्लस 0 आली तुम्ही, तर याचं बार काय येईल कॉन्जुगेट. 0 आय दिलेला आहे, इमॅजिनरी पार्टच 0 आहे, म्हणजे हा पूर्ण रिअल आहे, म्हणजे हा तसाच राहील. हे जे मी म्हटलं ही तुमची प्रॉपर्टीज आहेत. झेड काय होता 8 होता आणि झेड बारसुद्धा 8च आला, म्हणजे कॉन्जुगेट आणि तो कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट आणि तो कॉम्प्लेक्स नंबर दो जर इक्वल आहेत तर तो नंबर काय असतो झेड बिलॉंग्स टू आर असेल, कारण रिअलचा कॉन्जुगेट तोच येईल, त्याच्यामध्ये बदल होणारच नाही काहीच. ठीक. अजून दुसरं घ्या, झेड इक्वल्स टू -3i, झेड इक्वल्स टू -3i, तर झेड बार काय येईल, तर तो काय असणार आहे +3i. झेड इक्वल्स टू -3i होता, तर झेड बार इक्वल्स टू +3i आला. इथं इमॅजिनरी रिअल पार्ट दिलेलाच नाही आहे, तो प्युअरली इमॅजिनरी आहे, म्हणजेच त्या फक्त 3चा जो साईने मायनस होता तो प्लस झाला. झेड बार इक्वल्स टू +3i. आता यांच्यामध्ये बघा दोघांमध्ये फरक काय आहे, हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, झेड आणि झेड बार. म्हणजेच जेव्हा झेड इक्वल्स टू -झेड बार असेल, -झेड बार म्हणजे ह्या झेड बारला जर मी मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर काय येतो आहे -3 येतो, म्हणजे झेडच येतो आहे. म्हणजेच जेव्हा झेड इक्वल्स टू -झेड बार असेल किंवा -झेड इक्वल्स टू झेड बार असेल, तर तेव्हा ते काय असेल, हा नंबर काय प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे, म्हणजे आपण त्याला काय आणणार आहे प्युअरली इमॅजिनरी. ही दुसरी प्रॉपर्टी. जे 3 प्रॉपर्टीज आहेत कॉन्जुगेटच्या त्याही आपण घेऊ. म्हणजे पहिली प्रॉपर्टी मी काय म्हटलं होतं, झेड इज इक्वल टू झेड बार. फर्स्ट झेड इज इक्वल टू झेड बार, देन झेड बिलॉंग्स टू आर. सेकंड प्रॉपर्टी काय घेतली आपण, झेड इक्वल्स टू -झेड बार, देन झेड इज प्युअरली इमॅजिनरी. आणि थर्ड प्रॉपर्टी झेड इक्वल्स टू झेड बार ऑफ बार. तुम्ही जर एक नंबर दिला तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर, हा झेड आहे, झेड इक्वल्स टू 1 - 2i घेतला आपण, याचा कॉन्जुगेट घ्या म्हणजे झेड बार घ्या, तो काय येईल, तर तो येईल 1 + 2i आला. अजून याचा कॉन्जुगेट घ्या, म्हणजे हा जो झेड बार आहे झेड बारचा अजून कॉन्जुगेट घ्यायचा आहे, म्हणजे काय येईल 1 - 2i. दोन्ही सारखे, म्हणजेच झेड इक्वल्स टू झेड बार ऑफ बार, बार ऑफ झेड बार असं तो येईल. ठीक आहे. आज आपण इथं थांबून घेऊ. एक्सरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड आणि थर्ड म्हणजेच कॉन्जुगेटवरचे एक्झाम्पल्स. नंतर पहिला प्रश्न सिम्प्लिफायचा आहे. सिम्प्लिफायचा काय आहे, जेवढेही √-1 असतील, म्हणजे √-25 जर दिला, √-25, तर आपण याला लिहिताना काय लिहिणार आहे, हा मायनस साईन आहे म्हणून हा आय आला, आणि √25 तो किती, 25चा वर्ग किती 5, म्हणजे याला तुम्ही 5i लिहिणार. हाच नंबर जर तुम्हाला म्हटलं अजून √-13 किती येईल, तो मायनस साईनचा हा आय आणि √13 कॅल्क्युलेट होणार नाही, म्हणजे तो √13 तसाच, म्हणजेच √13i. √-18 घेऊन बघा काय येईल, √-18. 18 मध्ये स्क्वेअरची मल्टिप्लिकेशन 18, कोणता आता 9चा, -1 × 2 × 9, म्हणजे याला आपण 3 × हा 2चा रूट तसाच, आणि याला आपण आय लिहू शकतो. किंवा जर नाही समजलं तर त्याला √18 आणि हा आय तुम्ही लिहू शकतात. आय ध्यान ठेवा, आयोटा बाहेर आहे रूटच्या, आयोटाची किंमत किती √-1 आपण घेतलेली आहे. अशा प्रकारे हे 3 टॉपिकवरचे एक्झाम्पल घ्या. एक सिम्प्लिफाय, नंतर इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरवरचे एक्झाम्पल्स, आणि कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ते थँक्यू.